नमस्कार, आम्ही चाललो आहे पिकनिकसाठी। लांबचा प्रवास आहे, सो त्यासाठी गाडीची पूजा करून घेत आहे। इथं यांनी एका चाकाखाली लिंबू वगैरे ठेवलेला आहे आणि आता नारळ फोडून घेतील। संध्याकाळचे जवळ 3:30-4 वाजले आहे आणि आम्ही निघालो आहे। बऱ्यापैकी प्रवास रात्रीचा असणार आहे, सो गाडीची पूजा करून घेतली आणि आता गाडीत बसून आम्ही निघालो। आमचे काही फ्रेंड्स जे विरारवरून येणार होते त्यांना आम्ही बोललो होतो थोडं स्टेशनवरून चालत या, म्हणजे गाडी वळवायला भेटेल। सो आता त्यांना पिक करतो आणि तुम्हाला दिसत असेल समोरून ते चालत येत आहेत। ते आलेले आहे, ते त्यांचे सामान वगैरे ठेवत आहे आणि आता बसले की जाऊया डायरेक्ट। क्रॉस करू कारण बसायच्या बाहेर पुढे गणपती बाप्पा मोरया। छान प्रवासाला सुरुवात झालेली आहे। आता जाऊया, कुठे चाललोय ते पुढे तुम्हाला कळेलच। आता आम्ही इथे थोडंसं CNG भरण्यासाठी थांबलेलो आहोत। म्हणजे आम्ही थोडंसं जेवायला वगैरे थांबलेलो आहे, सो इथे छानसे जेवण घेऊया। सो आता जेवण वगैरे झालेलं आहे। आता ऑलमोस्ट 10 वाजलेले आहे आणि आता आम्ही जेजुरीसाठी निघतोय। आता बघूया किती वेळ लागतोय। आता यांचे दुसरे फ्रेंड्स होते, ज्यांची दुसरी गाडी आहे, ते पण भेटलेले आहेत। सो आता निघूया आणि फटाफट जाऊया। रात्रीची ट्रॅव्हलिंग आहे, आता काय ट्रॅफिक वगैरे लागणार नाही। ॲक्च्युली मगाशी आम्ही खूप ट्रॅफिकमध्ये अडकलो, भयानक। आणि आता इथे जेवण वगैरे झालेले आहेत। हे बाकीचे जे यांचे दुसरे फ्रेंड्स आहेत जे चेंबूरला राहतात आणि तिकडनं आम्हाला नवीन मुंबईला डिरेक्ट भेटले। आता आम्ही इथून पुढे सोबत जाणार आहोत। त्याआधी जेवण झाल्यानंतर बऱ्यापैकी टाईमपास केला। सासवी छान खेळत होती या सगळ्यांसोबत, मस्त खेळून टाईमपास करून झालं की आपण निघूया। आता असं ठरलंय की जे ड्रायव्हिंग करणार आहे त्यांना टाइमपास पाहिजे, म्हणून आम्ही चाललो आहे आता चॉकलेट्स घेण्यासाठी। तो जातो आता। सगळ्यांनी ज्याच्या याच्या आवडीचे चॉकलेट्स वगैरे घेतले आणि डायरेक्ट ब्लॉगची सुरुवात करते दुसऱ्या दिवशी सकाळी। आणि तुम्हाला दिसत असेल आम्ही जिथे राहिलो तिथून जेजुरी गड असा दिसतोय। छान छान तयार झालो आणि निघालो आहे। आता असं ठरलंय की आम्ही सगळे जातोय नाश्ता करायला। सो आधी पोटोबा आणि मग विठोबा करूया। चला, नाश्त्यासाठी शोधलेला आहे छान छान महाराजा मिसळ हाऊस। आता इथे आम्ही सगळे मस्त पोटभर नाश्ता करतोय, कारण दर्शनासाठी जातोय आणि किती वेळ लागेल माहिती नाही। सो छान छान नाश्ता करून घेतो। तोपर्यंत पिल्लूची मस्ती बघा। पिल्लू आणि पप्पा खाऊन झाल्यानंतर छान जेवण जिरवत होते। तिचं छान खेळून झालं, आम्ही बिल पे करत होते तोपर्यंत। आणि बिल वगैरे पे करून झाल्यानंतर डायरेक्ट निघालो आहे मंदिरामध्ये। चला बाय। चलो आता इथे आम्ही छोटंसं एक रील शूट करून घेतो आणि मग प्रसाद वगैरे घेऊन जाऊया मंदिरामध्ये। 10 पायऱ्या झाल्या त्यांच्या। थोडंसं काम चालू असल्यामुळे आता जातोय ह्या पाय वाटेने। मंदिरात जाणारे पहिले इकडे दर्शन, उलट जाऊ नका। मंदिरात जाणारे पहिला इकडे पाया पडून द्यायचं, मंदिरात जाणारे। मंदिरामध्ये बऱ्यापैकी गर्दी आहे, कारण चंपाषष्ठीचा उत्सवाची सुरुवात झालेली आहे। बघूया आता दर्शनासाठी किती वेळ लागतोय। आता लाईनला तर लागलेलो आहे, बघूया किती वेळात दर्शन होतंय आणि पिल्लू राहतं की नाही हा पण एक प्रश्न आहे।
येळकोट येळकोट सदानंदाचा खंडराव महाराज की घे पिशवीतून यातून घे पिशवीतून हे हळू भरपूर अशी गर्दी आहे. 1-1.5 तास झालेला आहे आम्ही लाईनीला उभे आहोत. चंपाषष्ठीचा आज पहिला दिवस असल्यामुळे भरपूर अशी गर्दी आहे. तुम्हाला दिसत असेल एवढे सगळे लोक दर्शन घेऊन बाहेर आलेले आहेत. आता आम्ही पण गाभाऱ्यामध्ये जाऊ. 5-10 मिनिटांमध्ये दर्शन होईल. आता दर्शन वगैरे करून बाहेर आलेलो आहे. सो आता इथे ठरले की लिंबू पाणी पिऊया आणि पाठीमागे पिलूची मस्ती बघ. लक्ष्मी माते की जय. चलो वे टू कोल्हापूर. कोल्हापूरला जाता आता मध्येच थोडीशी भूक लागली आहे. जवळजवळ 4-4:30 वाजलेले आहे. सो त्यामुळे त्या आम्ही जेवणासाठी थांबलो होतो. सगळ्यांनी मस्त छान छान जेवण झालेलं आहे आणि आता परत आम्ही निघणार आहे कोल्हापूरसाठी. कोल्हापूरमध्ये आम्ही पोहोचलेलो आहे 9 वाजता. सो आमचं असं ठरलं की आता इथे स्टे करूया. आता चाललोय जेवणासाठी. चला चला इकडे बघ. आता आम्ही जेवणासाठी चाललेलो आहे. बराच उशीर झाला. सो आता इथे आम्ही स्टे करणार आहे आणि उद्या सकाळी महालक्ष्मीचं दर्शन घेणार आहोत. सो चला काहीतरी बघूया काय खायला भेटते. बऱ्यापैकी दुकानं बंद झालेली आहेत. सो बघूया. आता सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि आम्ही चाललेलो आहे महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये. मस्त आता गर्दी नसणार. असे दर्शन लवकर होईल म्हणून आम्ही लवकर जाऊया. चला चला हे चल हे डायरेक्ट चल हे चल बोलूया. वे टू मंदिर. हाय पिरे महाराज मंदिर जायचे मानवा. चला पुढे चला एका घरी. सांगा काय हाय का रे हाय. मंदिरामध्ये पोहोचलेलो आहे. थोडीशी देवीला ओटी वगैरे घेऊया. गर्दी बघून असं वाटतंय की आतमध्ये काय सीन आहे काय माहिती. दर्शन होईल की नाही हा पण प्रश्न आहे. कारण आम्हाला पुढे ज्योतिबा आणि बाळूमामा असं पण करायचं आहे. जाऊया आतमध्ये आणि बघूया किती गर्दी आहे ते. भरपूर गर्दी आहे. तुम्हाला लाईन दिसत असेल एवढी लांबून लाईन आहे आणि बॅक साईडवरनं गोल गोल फिरून ही लाईन गाभाऱ्यात जाते. बघूया त्या लाईनीमध्ये किती गर्दी आहे. थोडीशी माहिती काढूया की किती वेळ लागेल वगैरे. आता इथे आम्ही लाईनीला तर उभे राहिलेलो आहेत पण 1-2 जण चौकशी करायला गेले की एक्झॅक्टली किती वेळ लागेल म्हणजे मग मुखदर्शन घ्यायचं की पूर्ण देवीचं चरण स्पर्श करायचा. पण भरपूर वेळ लागणार होता. जवळ 4 ते 5 तास लाईनीला उभं राहू शकत होतो. तोपर्यंत सगळी लहान मुलं थांबू नाही शकत. सो त्यामुळे असं ठरलं की आपण मुखदर्शन घेऊया आणि जाऊया. आम्ही आता बांगड्या वगैरे भरून इथे आले की बांगड्या भरायच्या असतात. सो मी पण थोड्याशा बांगड्या भरून घेते. माझ्या हाताच्या बांगड्या शोधत आहेत त्या मावशीतोवर. बांगड्या वगैरे भरून झाले की आम्हाला जायचं आहे नाश्ता करण्यासाठी. कारण सकाळी आम्ही नाश्ता न करताच आलो होतो. सो सगळेजण जाऊन नाश्ता करतो आणि आम्ही इथे थालीपीठ आणि आप्पे खाल्ले होते जे आम्हाला खूप आवडले. आणि त्या ताईंकडनं मी रेसिपी पण विचारून घेतली. सो त्यांनी मला खूप छान रेसिपी सांगितली. तुम्ही पण ऐका. आता इथून चेकआउट करून आम्ही सगळ्या बॅगा वगैरे पॅक करून चाललेलो आहे ज्योतिबासाठी. सो निघूया पटकन. ज्योतिबाला जाता आता मध्ये पंचगंगा नदी लागते. सो त्या नदीचं पण मस्त दर्शन घेतलं आणि आता डायरेक्ट जाणार आहोत ज्योतिबासाठी. आम्ही आता महालक्ष्मीवरून चाललोय ज्योतिबाला आणि आता ज्योतिबाला पोहोचलेलो आहे.
ज्योतिबाला पण भरपूर गर्दी असल्यामुळे आम्ही ज्योतिबाचं पण मुख दर्शन घेतलं आणि प्रसाद घेऊन निघालो पुढच्या प्रवासासाठी. सो वाटेत सगळ्यांना भूक लागली होती, सो आम्ही थोडा नाश्ता करण्यासाठी थांबलेलो होतो. आणि इथे दिसत असेल तुम्हाला मस्त पिल्लू आणि अर्पित झोपलेला आहे. तोपर्यंत आम्ही नाश्ता करून घेतो आणि मग जाऊया बाळूमामासाठी. सकाळी नाश्ता केलेला महालक्ष्मीच्या इथे, त्याच्यावरती आत्ता नाश्ता करणार आहोत. आम्ही जेवण स्किप केलं होतं, सो खाऊन घेऊया. आणि आता आम्ही बाळूमामाला पोचलेलो आहोत. दुपारचे जवळजवळ 5 वाजलेले आहे. आता आतमध्ये किती गर्दी आहे काय माहिती नाही, पण जाऊया दर्शन घेऊया. सो आता आम्ही तर निघालेलो आहेत, चला आपण जाऊया. आता आम्ही लाईनीत आता लागलेलो आहेत. आता पुढे जास्त गर्दी नाही आहे, हार्डली अर्ध्या तासात दर्शन होईल. फक्त लाईनीमध्ये उभे आहोत आणि मंदिर पुढे आहे. कृष्ण मंदिरामध्ये जायचं आहे. आता सासवीला बाप्पा म्हणजे काय ते कळतं, त्यामुळे तिला जिथे कुठे बाप्पा दिसेल तिथे ती अशा टाळ्या वाजवायला सुरुवात करते आणि लाईनीमध्ये पण ती मस्त टाळ्या वाजवते. खूप छान दर्शन झालेलं आहे आणि आता इथे सगळे फोटो काढताय आणि पिल्लूची अशी मस्ती चालली होती तिच्या नवीन नवीन फ्रेंड्ससोबत. सगळ्यांचा एक एक फोटो काढून आम्ही आता निघालो आहे परतीच्या प्रवासाला. सो परतीच्या प्रवासाचा आधी आम्ही चहा पिणार आहोत, कारण संध्याकाळ झालेली आहे. चहा पिऊया आणि आता थोडीशी शॉपिंग करूया. शॉपिंगसाठी आम्ही पिल्लूसाठी एक मेहंदी आणि एक खेळायचा फोन घेतलेला आहे. आता आम्ही इथे चहा पिण्यासाठी थांबलेलो आहे. इथेच थोडंसं फेसवॉश वगैरे करून घेतो, कारण आम्ही असे डायरेक्ट मुंबईला जाणार आहोत. सो छान फ्रेश होतो, मस्त मस्त गरम चहा पिऊया, कारण आता थंडी वाजली आहे. आता रात्रीचे जवळ 11 साडे11 वाजत आलेले आहे आणि आम्ही जेवणासाठी थांबलेलो आहोत, कारण आम्ही सकाळी आणि दुपारी फक्त नाश्ता केला होता. सो इथे लास्टचं एक जेवण करूया आणि सरळ आम्ही मुंबईसाठी निघणार आहोत. सो छान छान जेवूया. चला, जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता मी सोपसाठी नंबर लावलेला आहे. सोप खाते काय? सोप खाते दोघं बाय प्ले. सो सकाळी 7 वाजता ट्रिपवरनं आलेलो आहे. रात्रभर प्रवास केलेला आहे. सो आणि सगळ्यात महत्त्वाचं काम जे ट्रिप झाल्यानंतर खूप कंटाळा येतो त्या कामाचा, ते म्हणजे बॅग्स अनपॅक करायच्या आहेत. सो ते सगळं करूया. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि इथपर्यंत व्हिडिओ बघितलाच आहे तर सबस्क्राईब करून टाका. फकट आहे राव.